काळे यांच्या 71व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आज खरं तर आपण सगळेजण जमलो. मी सर्वात पहिल्यांदा व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं माजी आमदार अशोकराव काळे साहेबांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं अभिष्ट चिंतन करतो. त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे स्वतः अशोकरावजी, सौभाग्यवती पुष्पाताई काळे, चंद्रशेखर घुले पाटील, सुजय विखे पाटील, नरेंद्र घुले पाटील, भाऊसाहेब वागचौरे, सिद्धार्थ मुरकुटे, राजेसाई घुले, कपिल पवार, विजयराव वाडणे, प्रवीणजी पाटील, पद्माकांची कुदळे, शंकररावजी चव्हाण, प्रमोदजी जगताप, सर्व काळे परिवारातील सगळे सदस्य, तसंच कोपरगाव नगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले अशोकरावांना मनापासून अभिष्ट चिंतन करण्याच्या करता सर्व त्यांचे हितचिंतक, पाठीराखे, समर्थक, सर्व पत्रकार मित्र आणि जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला आशुतोषनी स्वागत करत असताना सांगितलं की मी 10 दिवसापूर्वीच आलेलो होतो आणि त्याच्या आधी मी खरं सांगितलेलं होतं त्याला की 21 तारखेला हा कार्यक्रम मी जरूर येईल. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच नवीन कार्यक्रम आम्हाला सगळ्यांना करावे लागतात. सध्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आम्ही सगळीकडं माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या बद्दलची माहिती, त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या करता, माझ्या वारकऱ्यांच्या करता, माझ्या मायमुलींच्या करता, माझ्या मुलींच्या करता, बहिणींच्या करता अनेक प्रकारच्या युवा युवतींच्या करता योजना आणल्या. त्या योजना तिथं सांगणं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आमचे चाललेले आहेत. आज खरं तर रत्नागिरीमध्ये आम्ही सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र जमणार होतो आणि दुपारी परळीला एक मोठं कृषी प्रदर्शन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलेलं आहे. त्यालाही आम्ही 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हजर राहणार आहोत. आशुतोषचा पुन्हा 2 दिवसापूर्वी फोन आला की दादा मला कळालं की रत्नागिरीचा एक कार्यक्रम आहे आणि परळीचा कार्यक्रम तुम्हाला सापडू शकतो, कारण इथं जवळच आमचं शिर्डीचं विमानतळ असल्यावरती काय अडचण नाही, पण आपल्याला थोडासा एक कार्यक्रम टाळावा लागेल. आणि त्याच्या प्रेमापोटी, त्याच्या आग्रहापोटी, आणि तसं बघितलं तर अशोकराव आणि 2004 आणि 2009 ला आमदार झाले. तुम्ही सगळ्यांनी त्यांना आमदार केलं. त्यावेळेस देखील विधिमंडळामध्ये आम्ही 288 आमदार होतो. त्यावेळेस अशोकरावांच्या बरोबर देखील 10 वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली. आम्ही एकत्र काम केलं. तसंच स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा इथं उल्लेख झाला. त्यांच्याबरोबर देखील मला 91 साली खासदार म्हणून कामाची संधी मिळाली आणि आता आशुतोष माझ्या बरोबर काम करतोय. मी नशिबान समजतोय की काळे परिवाराच्या 3 पिढ्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. ठीक आहे, योग असतो. आज देखील इथं आल्यानंतर जगाला श्रद्धा आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो. राज्यकारभाराचा आणि प्रशासकीय गुणवैशिष्ट्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील स्मरण करतो. त्यांना पण अभिवादन करतो. आणि या निमित्तानं या भागाचे भाग्य विधाते, या परिसराचे, तसंच आपल्या जिल्ह्याचे कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो.
मी सहज विचार करत होतो की आज 71व्या वर्षामध्ये अशोकराव भोसले आणि त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आपल्याला अनेकांना माहिती आहे की माझं आजोळी देवळाली प्रवरा राहुरी तालुका जिल्हा अहमदनगर आणि त्याच्यामुळे येणं जाणं माझं लहानपणापासून जाऊया अशा पद्धतीने असायचं. आणि त्यावेळेस आम्ही तिथे यायचो, दिवाळीला यायचो, सुट्टीला यायचो. आणि तेव्हापासून तसं माझा राजकारणाशी अर्थार्थी संबंध नव्हता, परंतु या जिल्ह्याला फार थोर एक नेते मिळाले या जिल्ह्याचं भाग्य. त्याच्यामध्ये स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा उल्लेख करता येईल, स्वर्गीय मारुतराव घुले पाटलांचा उल्लेख करता येईल, स्वर्गीय बाबूराव दादा तनपुरे साहेब असतील, स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब असतील, स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील, त्याच्यामध्ये यशवंतराव गडाख साहेब असतील, स्वर्गीय शिवाजीराव नागोडे बाप्पू असतील, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात असतील. तुम्ही बघा, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये एवढे ताकदीचे आणि मोठे नेते हे इतक्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. खरोखरीच हा जिल्हा भाग्यवान आहे. यांच्या सगळ्यांच्या दूरच्या दृष्टीतून आज इथं आर्थिक सुबत्ता आलेली आहे. आज इथं कारखानदारीमुळं इथलं चित्र पालटून गेलेलं आहे. परंतु सतत नवीन नवीन काही ना काही प्रश्न निर्माण होतात. येताना ज्यावेळेस मला आशुतोषने विमानतळावर स्वागत केलं आणि मी, कपिल पवार आणि आशुतोष येत होतो गाडीतनं, तेव्हा देखील तोच विचार आमचा चाललेला होता की आपल्याकडे असणारे भंडारदरा असेल, निळवंडे असेल, माझा मुळा असेल, ही सगळी धरणं असली तरी देखील हेड टू टेल, टेल टू हेड अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन आणि त्याच्यामुळं धरणं भरलेली असताना देखील काही नियम झालेले आहेत, त्यामुळं सगळीकडे समान पाणी वाटप. आणि आशुतोष मला सांगत होता की दादा काही करा, जसं अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेटने वैनगंगा पैनगंगा प्रोजेक्ट हा विदर्भाला वरदान करणारा, याला मान्यता दिलेली जवळपास 85,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आम्ही त्याच्यामध्ये केंद्राच्या पंतप्रधान आणि प्रमुख मान्यवरांनी भेटून तिथून पण निधी घेण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. पंतप्रधान आत्ताच वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं येत आहे. त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर ते घालणार आहोत. आणि पश्चिमेकडं पडणारं पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय आणि गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आणायला आपण यशस्वी झाल्याशिवाय नारपार योजना असेल किंवा पडतं आणि समुद्राला निघून जातं, तिथं काही कुणाला वाईट वाटायचं कारण नाही. आणि त्याही कामाच्या बद्दल आमचा प्रयत्न चाललेला आहे. माझा एकनाथरावजींचा आणि देवेंद्रजींचा, की आमचे सगळे तरुण आमदार आणि सहकारी मागणी करत असतात किंवा याला पण तुम्ही गती द्या, यालाही सुरुवात करा. तोही काहीतरी ₹1,00,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि त्यालाही आमचा प्रयत्न आहे की आचारसंहिता सुरू व्हायच्या आत या प्रोजेक्टला देखील मान्यता द्यायची. माझा आणि देवेंद्रजींचं सतत त्याबद्दलचं बारकाईनं लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला आशीर्वाद दिलेले आहेत. हा कार्यक्रम संपल्यावर आम्ही सगळेजण लातूरला उतरणार आहे, तर तिथून परळीला जाणार आहे आणि नंतर आम्ही परळीपासून सगळे एकत्रच आहोत. त्याच्यावर तेव्हाही आम्ही एकत्र चर्चा करतो, त्यावेळेस या गोष्टीची चर्चा करेन. कारण पाणी कमी झाल्यास नंतर काय परिस्थिती आपल्याकडे उद्भवती हे आपण अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा प्रसंग माझ्या पुढच्या पिढीवर पण येता कामा नये आणि याकरता आम्ही लोकांनी काम केलं पाहिजे, नाहीतर पुढची पिढी आम्हाला कधी माफ करणार नाही, हे आम्हाला फार बारकाईने समजतं. आज या जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत जागृत अशा प्रकारचा जिल्हा. मी मगाशी सांगितलं, अनेक मोठे मान्यवर या जिल्ह्याला लाभले आणि त्या नेत्यांच्या मध्ये कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचं नाव
हे आपल्याला अग्रक्रमाने घ्यावंच लागेल. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर एक त्या जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याच्या विचारांचा वारसा हा त्यांनी जपला, पुढे नेला. कर्मवीर अण्णांच्या नंतर सर्वाधिक काळ जर रयत शिक्षण संस्थेचं प्रमुख पद कुणी भूषवलं असेल किंवा काम कुणी पाहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये शंकरराव काळे साहेबांचं नाव प्रकर्षाने घ्यावं लागेल. त्यांच्या कार्यकाळातच खऱ्या अर्थाने रयतच्या वेगानं विस्तार झाला. राज्यात सर्वदूर रयत शिक्षण संस्थेच्या शाखा निघाल्या आणि शंकरराव काळे साहेबांनी कर्मवीर भाऊराव अण्णांना शब्द दिला होता की मी माझ्या स्वतःची खाजगी संस्था शाखा वाढवणार नाही, रयत शिक्षण संस्थेचा विकास आणि विस्तार मी करेल. आणि स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांनी कर्मवीर अण्णांना दिलेला तो शब्द अखेरपर्यंत पाळला, असं फार क्वचित पाहायला मिळतं. 1962 साली ते नगर जिल्हा परिषदेचे पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. कोपरगाव सहकारी साखर कारखाना त्यांनी यशस्वीपणे चालवला आणि जिल्हा परिषदेच्या त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या करता अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आम्ही आमच्या तरुण वयामध्ये पाहिलेला आहे. स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांच्या कार्याचा आणि विचाराचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार अशोकराव काळे साहेबांनी अत्यंत व्यवस्थितपणे पुढे ते नेत आहेत. आता तोच विकासाचा वारसा त्यांचे कर्मवीरांचे नातू आमदार आशुतोष हे देखील पुढे नेत आहेत. याचा आपला सर्वांना आनंद आहे आणि अभिमान देखील आहे. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या आदर्श समाजकारणाचा वसा पुढे चालवत असताना अशोकराव काळे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सगळं काम करतायत आणि हे सगळं काम करत असताना आपल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला देखील एक आकार देण्याचं काम मगाशी आपण चित्रफितीमध्ये बघितलं की त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या परिसरातले प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्वपूर्ण कामं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मार्गी लावली आणि त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभा मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावण्याच्या करता सतत, कारण 4 ते जवळपास 14 ते 10 वर्ष मी पण सरकारमध्ये होतो. माझ्याकडे पण महत्वाची खाती असायची. मगाशी अशोकरावांनी उल्लेख केला ते खरं आहे. ते त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते, परंतु विकास कामाच्या मध्ये हा सत्ताधारी हा विरोधक असा भेदभाव सहसा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये केला नाही. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण की आपण बेरीजेचं राजांना बरोबर घेऊन जायचं असतं आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा अशोकराव नेहमी अनेक मंत्र्यांच्याकडे जायचे आणि माझ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका घ्यायचे. गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी सेतू उभारून दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडवला. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर शासनाळी, धारणगाव कुंभारी, कोपरगाव शहरातील अहमदनगर मनमाड महामार्गातील समांतर पूल, तसेच कोपरगाव शहर आणि बेट भागाला जोडणारा पूल आदी पूल त्यांनी अनेक बांधले. तसंच तहसील कार्यालय, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, पशु चिकित्सालय, ITI अशा पद्धतीनं शासकीय इमारती त्यांनी आपल्याकडं चांगल्या बांधून घेण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. धारणगाव कुंभारी पुलामुळे कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा कोपरगावला कायमचा जोडला जाऊन कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलवण्याच्या करता देखील अशोकरावांची मदत झाली. आणि त्याचबरोबर ज्या कारखान्याच्या परिसरामध्ये आपण आहोत, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, त्याचा कार्यभार अशोकराव
सांभाळत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील उच्चांकी दर देऊन मतदारसंघाच्या विकासाच्या बरोबर त्यांनी कारखाना देखील प्रगती पथावर नेण्याचं काम केलं आणि आता ती जबाबदारी आशुतोष त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. मी महाराष्ट्रामध्ये पण फिरत असताना सांगतो की महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिक्षणाने आणि सहकाराने केलं. आणि या दोन क्षेत्रांनी खऱ्या अर्थाने आपल्या राज्यातल्या गोरगरिबांची मुलं शिकवण्याचं काम केलं. लहान अल्प अत्यल्प उदाहरण शेतकऱ्याला त्याच्या घामाच्या कष्टाचा जे काही पीक तो उगवतो त्याला 2 पैसे अधिकचा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या घरी आर्थिक सुबत्ता आली तर शिक्षणामुळे महाराष्ट्राला वैचारिक पातळीवर सक्षम करण्याचं काम केलं. नाहीतर कधी माहिती आमच्या भागातली मुलं मुंबईला पुण्याला सगळ्यांची ऐपत नसते. ज्यांची आहे ते जाऊ शकतात, परंतु गोरगरिबांची पण मुलं मुली शिकली पाहिजे ही सतत मनामध्ये धारणा त्या सगळ्या जिल्ह्यातल्या थोर व्यक्तींनी डोळ्यासमोर ठेवली आणि म्हणून हे सगळं घडलं. त्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये असणारे जे काही सहकारी साखर कारखाने आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्या सहकारी साखर कारखाने किंवा खाजगी मिळून सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. एकेकाळी रब्बीचा जिल्हा अक्षरशः त्याच्यामध्ये खरीपात पाणी नसायचं, उन्हाळ्यात पाण्याचं काही विचारच न केलेला बरा. परंतु आज सर्वात जास्त साखर कारखाने 37 कारखाने खाजगी आणि सहकारी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर जवळपास आपल्या जिल्ह्याचा नंबर त्या ठिकाणी लागतो 23 सहकारी खाजगी कारखाने. नाहीतर एकेकाळी आपला नगर जिल्ह्याचा नंबर होता. परंतु स्पर्धा असते, ज्या भागात ऊस वाढतो त्या भागामध्ये कारखानदारी वाढते, अशा प्रकारचं एकत्र चित्र आहे. मला आत्ताच येताना आशुतोष विचारत होता की दादा तुम्ही अमित भाईंशी बोला, सातत्याने एफआरपीचा दर वाढतो ती चांगली गोष्ट आहे कारण आमच्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात. परंतु एफआरपीचा दर 4 वर्ष वाढला पण त्याच्यामध्ये एमएसपीचा दर काय वाढला? कितीतरी वर्षापूर्वी 31 रुपये तो 31 रुपये झाला. ठीक आहे, साखर आता 36-37 रुपये चालली, परंतु तोही दर वाढला तर माझ्या समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक चांगला दर हा साखर कारखान्यांना देता येईल की त्याची खऱ्या अर्थाने जिद्द आहे किंवा या तसे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीतच पुन्हा 2-3 दिवसात काही 4 दिवसात अमित भाई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यावेळेस पुन्हा मी त्यांच्याशी या गोष्टीचा पाठपुरावा करेल. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अनेक वर्ष एक प्रश्न पडून होता की आपल्यावर जो इन्कम टॅक्स लागलेला होता, आपण म्हणजे आपल्यावर म्हणजे शेतकऱ्यांच्यावर एफआरपी पेक्षा जास्त दर दिला तर त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला जाईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळपास 9,000 कोटी रुपयाचा तो इन्कम टॅक्स जो माझ्या शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यावर बसत होता तो पूर्णपणे माफ करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलंय. तिथं सुजय विखे पाटील बसले, ते देखील त्यावेळेस खासदार होते. जे डेलिगेशन गेलेलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यांचाच प्रयत्न होता. मित्रांनो 25-30 वर्ष मी देखील सरकारमध्ये असताना इतक्यादा प्रणव मुखर्जींना जाऊन भेटायचो, आम्ही सगळेच भेटायचो. त्याच्यामध्ये A.K. अँथोनी साहेबांना भेटायचो, पी. चिदंबरम साहेबांना भेटायचो. ते तेवढ्या पुरतं आम्हाला स्थगिती द्यायचे, पण ते कायमची चालती तलवार काही निघत नव्हती आणि कोर्टामध्ये तर केसेस चालू होत्या. पण जर काम करणारा माणूस असेल आणि ते काम तडीच लावायचं अशा पद्धतीचा निश्चय करणारा माणूस असेल तर ते काय करू शकतं हे तो निर्णय झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. मला एका गोष्टीचा मात्र उल्लेख करावा वाटतो. आज कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज आहेत
अनेक लोकप्रतिनिधींनी इथं काम केलं. परंतु कोपरगावकरांनो, हे काम करत असताना आता रिमोटच्या माध्यमातून आमच्या आशुतोषनी माझ्याकडनं ते बटन दाबून घेतलं आणि 300 कोटी रुपयाच्या कामाची विकास कामाची उद्घाटन भूमिपूजन त्यांनी त्या ठिकाणी केली. तुम्ही ती बघितली. आता शेवटच्या टप्प्यातली 300 कोटीची कामं. पण मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगेन की बाबांनो, आजपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून मला जुन्या कुठल्याही आमदारांचं त्याच्यामध्ये कुठं त्यांना कमी लेखायचं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. कारण त्याच्यात सगळेच आमदार आहेत, कारण हे 10 वर्षाचे आमदार आहेत. पण एवढ्या सगळ्या आमदारांच्या सगळ्यात जास्त कामं कोटी रुपयाचा निधी जर पुढे आणला असेल तर तो आशुतोष काळेंच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 3000 कोटी रुपये. कुणी पण इथे या, मी तुम्हाला आकडेवारीने सिद्ध करून देतो. 3000 कोटी काही गप्पा मारायचा प्रश्न नाही आणि ते येड्या गावाळ्याचं काम नाही. आज एवढा मोठा निधी तरी म्हणजे आमचे 1 वर्ष 1.5 वर्ष करोनात गेलं. त्यावेळेस मलाच अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला वाचवता येतील, त्यांना वॅक्सिन कसं, त्यांना अँब्युलन्स कसं, त्यांना जम्बो हॉस्पिटल कसं देता येईल, त्यांना व्हेंटिलेटर कसे देता येईल, त्यांना ऑक्सिजन कसं आणून देता येईल, याकरता सगळे आपण काम करत होतो. त्यामुळे मला त्यावेळेसचा विकास कामाचा निधी थांबवावा लागला. आशुतोषला विचारा, तो खासदार आपल्या सुजयला विचारा, त्यावेळेस त्यांचा खासदार निधी 5-5 कोटी किती वर्ष थांबवलं? 2 वर्ष 5-5 कोटी केंद्राने थांबवलं. मी आमदारांचा 5 कोटी केला पण थांबवला नाही. मी सगळ्या आमदारांना त्यांचे 5-5 कोटी देत होतो. ओढाताण होत होती, परंतु आर्थिक शिस्त लावली, त्याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर घडू शकतं. घडवायचं म्हटलं तर व्यवस्थितपणे त्याच्यात करता येतं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवलं. आज आशुतोषनी पण ते काम करून दाखवलं. आज खरं तर आमच्या अशोकराव काळेंचा अभिष्ट चिंतनाचा महत्वाचा कार्यक्रम. पण माझी जाता जाता कोपरगावकरांना एक विनंती आहे. मी थोडासा स्पष्ट बोलणार आहे. हेही आपल्याला माहिती आहे, टाकायला जायचं गाडग्या लपवायचंही माझी काही पद्धत नाहीये. तुम्ही आम्हाला यावेळी निवडून देताना आशुतोषला काठावर निवडून दिले. काठावर म्हणजे 100 पैकी 35 मार्क पडल्यावर कसा माणूस निवडून पास होतो, तसं 100 पैकी 36 मार्क दिले तुम्ही. किती? 36. तरी मी तुमच्याकरता, आशुतोष करता, या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता 3000 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. आता इथून पुढं मेरिटवर निवडून द्या. तुम्हाला कशा पद्धतीनं पुढं म्हणजे आशुतोष पण कामाला येईल तेव्हा सांगेल की दादा आता काठावर पास झालो नाही, लय लय पत्त घेऊन आलोय आता, मग मी पण लय लय निधी देईल, तुम्ही काळजीच करून द्या. मित्रांनो, आज वेगळा एक आनंदाचा क्षण आहे. नवीन पिढी चांगली तयार होती, पुढे जाते, त्यांना आपण आशीर्वाद देतोय, त्यांना आपण प्रोत्साहन देतोय. शेवटी प्रत्येकाला आयुष्यामध्ये हेच वाटत असतं की आपली पोटी जन्माला आलेली मुलं मुली त्यांचं राखेला लागावं, त्यांचंच भलं व्हावं, या सगळ्या गोष्टी होतात. परंतु सध्या ज्या काही घटना देशात राज्यामध्ये घडतात त्याही गोष्टीचं थोडीस अक्षरशः मनाला वेदना करतात. मधी बदलापूरला झालेली घटना, नराधमांनी केलेले 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, त्याही बद्दल, आणि मधी पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये घडलेलं ते असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तर नेहमी वाटतं, मी मागे देखील सभागृहामध्ये असताना दुधामध्ये भेसळ केल्यानंतर तो भेसळ करणारा सापडला तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही ठराव पास केला. परंतु केंद्राने थांबवला, अजून राष्ट्रपतींची तिथं सही झाली नाही. तसं तुम्हाला पुरुष मंडळींना जसं मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसं प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक माय बाळाला देखील तोच अधिकार आहे.
त्याच करता आम्ही माय मौनी बहिणींना मुलींना एक सन्मान सबल सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटतं की ते लगेच सिद्ध झालं करून लगेच त्याचा तपास करून असलेला तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे असा दरारा निर्माण झाला पाहिजे की परत कुणाचं झाडच देखील होता कामा नये. इतकं वाईट वाटतं कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरामध्ये देखील मुली आहेत, बहिणी आहेत, माता आहेत आणि असं असताना काही दराधम ज्या पद्धतीने वागतात आणि त्याचा संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं उद्रेक देखील होतो. तो उद्रेक शेवटी आपल्याला शांत करावा लागतो परंतु इथपर्यंतची वेळच कुठेही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देता कामा नये याबद्दलची काळजी आणि खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आज माजी आमदार अशोकराव काळे साहेबांच्या 71व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मला आशुतोषने आग्रहपूर्वक बोलवलं. आपण सगळेजण वेळेमध्ये उपस्थित राहिला आणि मला तरी तुम्हाला 10ला कार्यक्रम दिला होता. मी तर पुण्यामध्ये परवा एका पुलाचं उद्घाटन घेतलं सकाळी 7 वाजता घेतलं, झेंडा बनवतो त्याच दिवशी. पण लोकांना आपण चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या सवयी लागू शकतात. सुजय हे आपण लक्षात घ्यावं. अशा प्रकारची सूचना या नवीन पिढीला देखील करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला खरोखरच काळे परिवारावर कोपरगावकरांनी अतोनात प्रेम केलं. काळे शंकरराव काळे साहेबांच्यावर केलं, अशोकरावजींच्यावर केलं, आशुतोषवर केलं. पण ह्यांनी पण तुमचं आणि काळे परिवाराचं जे जिव्हाळ्याचं नातं आहे, आपलेपणाचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, हे कुठं अंतर पडून दिलं नाही. पहिल्याही पिढीचं नाही, दुसऱ्याही पिढीचं नाही, तिसऱ्याही पिढीचं नाही. त्या बाबतीमध्ये खरोखरीच काळे परिवारांचं आणि कोपरगावकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.